नमस्कार भैरसिकांनो, आजच्या व्हिडिओचे स्पॉन्सरर आहेत सागर एरंडे सर. मित्रांनो, तुमच्या छोट्या छोट्या मदतीने आपल्या चॅनलला खूप मोठा आधार मिळतो आहे. आजची दर्जेदार कथा लिहिली आहे आदित्य अशोक पवार सर यांनी. सर रायगड जिल्ह्यातील महाड येथील आहेत. प्रतिलिपी ॲपवर सरांच्या दर्जेदार भयकथा उपलब्ध आहेत. त्यातलीच एक कथा आपण सादर करणार आहोत. आता ऐकूया. आदित्य अशोक पवार लिखित सपाटलेला रस्ता. राघव सकाळीच आपल्या घरातून काही कामानिमित्त शहरात जाण्यासाठी निघाला होता. त्याच्या गावापासून शहर जास्त लांब नव्हते. त्यातच राघवकडे दुचाकी असल्यामुळे तो निवांत त्यावरून चालला होता. गावाची वेस ओलांडून तो पुढे आला. डांबरीकरण केलेले रस्ते पावसामुळे पुरते ओबळधोबळ झाले होते आणि गुळगुळीत सुद्धा झाले होते. त्यामुळे तो सावकाश आपली गाडी चालवत होता. थोड्याच वेळात तो शहरात ठरलेल्या ठिकाणी पोहोचला. दुपारपर्यंत काम आटपून संध्याकाळपर्यंत त्याला त्याच्या घरी पोहोचायचं होतं. पण काही कारणास्तव त्याला तिथून निघावयास उशीर झाला. त्याचं काम होईपर्यंत संध्याकाळचे 7 वाजून गेले. तसेच गावी त्याची स्वतःची दुधाची डेअरी असल्यामुळे भल्या पहाटे येणारे दूध घेण्यासाठी त्याला कसेही करून लवकरात लवकर घरी जाणे भाग होतं. सकाळी घरातून निघताना त्याने कॅलेंडरमध्ये आज अमावस्या असल्याचे पाहिले होते. त्यात अमावस्येचा प्रारंभ संध्याकाळी 6:30लाच होणार होता आणि आता तर 7 वाजून गेले होते. अचानक काही आठवल्याने त्याच्या अंगावर काटा आला. भीतीची लहर त्याच्या सर्वांगावरून गेली आणि घाईघाईतच गावी जाण्यासाठी तो निघाला. लागोलाग त्याने आपली दुचाकी चालू केली व अत्यंत वेगाने निघाला. 8 वाजून गेले होते. पावसाचे दिवस असल्यामुळे मधूनच पावसाची एखाद दुसरी सर येऊन जात होती. रस्त्याच्या कडेला असलेल्या दिव्यांमधून अंधूक असा प्रकाश पडलेला होता. त्यात दुचाकीच्या पुढच्या दिव्यामुळे राघवला पुढचा रस्ता थोडाफार दिसत होता. थोडं पुढे आल्यावर त्याला तोच डांबरीकरण केलेला पण पावसामुळे ओबडधोबड झालेला रस्ता लागला आणि त्याच्या कपाळावर घाम जमू लागला. त्याने आपल्या गाडीचा वेग वाढवला. काही काळ तसाच गेला. संपूर्ण रस्त्यावर काळोखाचे साम्राज्य पसरलेले होते. रस्त्याच्या दुतर्फा दिवे नसल्यामुळे राघवला आपल्या दुचाकीच्या दिवेच्या प्रकाशातच रस्ता कापावा लागत होता. काळोख असला तरी तो रस्ता त्याच्या ओळखीचाच होता. पण 5 किलोमीटर अंतर असणारा रस्ता आता त्याला जरा जास्तच लांबीचा वाटत होता. बराच वेळ होऊन गेला तरी तो रस्ता काही संपत नव्हता. कदाचित तो संपणारही नव्हता. थोडं पुढे आल्यावर रस्त्याच्या कडेला त्याला दुचाकीच्या दिव्याच्या प्रकाशात कोणीतरी उभं असल्याचं जाणवलं. आता ह्यावेळी कोण असेल? राघव पुटपुटला. आता त्याला रस्त्याच्या कडेला असलेली व्यक्ती स्पष्टपणे दिसत होती. त्यातच ती व्यक्ती त्याच्या ओळखीची वाटल्यामुळे त्याने गाडीचा वेग थोडा कमी केला. ती व्यक्ती म्हणजे त्याचा खास मित्र दीपकच होता. अरे दीपक, तू इथे काय करतो आहेस? तेही एवढ्या रात्री? आज अमावस्या आहे आणि अमावस्येच्या रात्री हा रस्ता किती घातक आहे माहीत नाही वाटतं तुला? राघव गाडी थांबवत म्हणाला. माहीत आहे, पण काय करणार, काही कामानिमित्त शहरात गेलो होतो. मग येताना एसटी चुकली. मग टमटमने तिकडे मागे सोडलं आणि मग तिथून चालतच निघालोय बघ, दीपकने स्पष्टीकरण दिलं. बरं ठीक आहे, बस लवकर, राघव गाडी स्टार्ट करत म्हणाला. तू पण बरा वेळेत आलास, मी तुझीच वाट पाहत होतो. दीपक कुत्सित हसला आणि गाडीवर मागे बसला. माझी वाट म्हणजे? राघव प्रश्नार्थकरित्या म्हणाला. चल लवकर, अमावस्या आहे आज, दीपक विषय बदलत म्हणाला. अरे हो, निघूयाच, मी पण काय विचारत बसलोय, राघव म्हणाला आणि ते दोघेही तिथून निघाले. काही वेळ तसा शांततेत गेला. राघव गाडी वेगाने दामटवत होता. पण गाडी चालवत असताना राहून राहून त्याला मगाशी दीपकचे ते बोलणे आठवत होते. तू पण बरा वेळेत आलास, मी तुझीच वाट पाहत होतो. दीपक असे का बोलला असेल? राघवच्या डोक्यात विचारचक्र चालू होतं. गाडी चालवत असतानाच एक गोष्ट त्याच्या नजरेत आली. ती म्हणजे मगाशी येऊन गेलेलं वळण त्याला पुन्हा समोर दिसत होतं. तेच वळण, त्याच रस्त्यावरील खुणा राघवला विचित्र वाटू लागले. हे वळण तर मगाशीच येऊन गेलं, मग परत कसं काय आलं? दीपकला सांगू का?
नाही नको, तो उगाच घाबरेल. राघव स्वतःशीच पुटपुटत होता. अजून थोडं पुढे गेलेच असतील नसतील तोच राघवला रस्त्याच्या कडेला कोणीतरी पाय दुमडून बसलेलं दिसलं. कोण बसले असेल या उद्देशाने त्याने आपली मान हळूच त्या दिशेला वळवली आणि त्याला दरदरून घाम फुटला. त्या काळोखात एक पांढरे कपडे घातलेला मांसरूपी सांगडा बसलेला होता. त्याच्या अंगावर सर्वत्र पांढरे कपडे होते. त्यावर पिचकारी मारल्यासारख्या रक्ताच्या चिळकांड्या उडालेल्या होत्या. हातापायाच्या जागी फक्त जळलेल्या अवस्थेतील हाडे दिसत होती. मानेची जागा फक्त एका जळून काळं पडलेल्या हाडानेच घेतलेली होती. चेहरा तर फक्त नावालाच होता. नाक कान पूर्णपणे जळून गेल्यासारखे दिसत होते. अर्धवट फुटलेले डोळे त्याच्या खोबणीत दिसत होते. तोंडाच्या जागी फक्त खड्डा दिसत होता आणि त्या खड्ड्यातून रक्ताळलेली लाळ गळत होती. हे ऐकून त्या रस्त्याच्या कडेला बसलेल्या सैतानाचं भयानक रूप होतं. ते भयानक रूप बघून राघव पूर्णपणे धास्तावला. हे दृश्य पाहिल्यामुळे त्याचा तोल जाऊ लागला आणि गाडी डावीकडे झुकू लागली. तोच लगेचच त्याने आपला तोल सांभाळत गाडी सावरली. काय झालं रे, तू असा दचकलास का? आणि गाडी जरा हळू चालव. दीपक मागूनच राघवला म्हणाला. नाही रे, काही नाही झालं. रस्ते जरा गुळगुळीत आहेत म्हणून तोल गेला. राघव विषय टाळत म्हणाला. त्याने ते दृश्य दीपकला सांगणे कटाक्षाने टाळले होते. गाडी चालवत असतानाच राघवने हातातील घड्याळात वेळ पाहिली आणि तो अजूनच घाबरला. रात्रीचे 11 वाजून गेले होते. कसे शक्य आहे? 5 किलोमीटरचा रस्ता कापायला मला 3 तास कसे लागू शकतात? नक्कीच काहीतरी वेगळं आहे. रात्रीचं यायलाच नाही पाहिजे होतं. राघव स्वतःलाच दूषणे देत होता. तोच पुन्हा त्याला रस्त्याच्या कडेला आराम खुर्चीवर कोणीतरी बसलेलं दिसलं. आता मात्र तो पूर्णपणे घाबरला. त्याला दरदरून घाम फुटला. त्याचं अंग भीतीने थरथरू लागलं. त्या आराम खुर्चीवर तोच मगाशी दिसलेला सैतानच बसलेला होता. त्याचे अर्धवट फुटलेले डोळे त्याने राघववर रोखून धरलेले होते. थरथरणाऱ्या हातांनी राघवने गाडीचा वेग पुन्हा वाढवला. आता त्याच्या दुचाकीचा वेग 80 ते 90च्या आसपास होता, पण तरी देखील तो रस्ता काही केल्यास संपत नव्हता. राघव पुरता वैतागला होता, पण त्याच्याकडे दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. दीपक मात्र शांत बसलेला होता. राघवने मागे बसलेल्या दीपकशी बोलण्याचा प्रयत्न सुद्धा केला होता, पण त्याने तोंडातून एक शब्दसुद्धा काढलेला नव्हता. आणि त्यात त्या सैतानाच्या दिसण्याने राघव आधीच घाबरलेला होता. त्या भीतीमध्ये आजूबाजूची किर्र शांतता भर घालत होती. रातकिड्यांच्या आवाजाने सुद्धा तो दचकत होता. पूर्णपणे घामाघूम झालेला राघव गाडी चालवतच होता. त्याच्या सर्वांगातून घामाच्या धारा वाहत होत्या. गाडी चालवत असतानाच तो मध्ये मध्ये डाव्या हाताने चेहऱ्यावर येणाऱ्या घामाच्या धारा पुसत होता. तोच राघवचा मोबाईल वाजला. कोणाचा तरी फोन आला होता. राघवने तिकडे दुर्लक्ष केला आणि तो तसाच पुढे जात राहिला. पुन्हा एकदा राघवचा मोबाईल वाजला. वैतागून त्याने दुचाकीचा वेग मंदावत डाव्या हाताने जीन्स पॅन्टच्या खिशात हात घालत मोबाईल बाहेर काढला आणि तो थंड पडला. त्याचे हात थरथरू लागले. त्यामुळे हातातील मोबाईलसुद्धा हलू लागला. त्याच्या या परिस्थितीचे कारण होते ते म्हणजे त्याच्या मोबाईलवर आलेला कॉल. तो कॉल दीपकचा होता, पण दीपक तर माझ्या मागेच बसलेला आहे. मग हा दीपक कोण? कदाचित तो माझी मस्करी करत असावा. राघवच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. त्याने इतका वेळ भीतीमुळे दुचाकीच्या मिररकडे लक्ष दिलेलं नव्हतं, पण आता त्याने सहज मागे वळून पाहिलं तर दीपक मागे नव्हताच. राघव हादरलाच. त्याने मागे वळून पाहिलं तर दीपक त्याच्याकडेच पाहत विकृतरित्या हसत होता. त्याचं हसणं राघवच्या अंगावर घाव घालत होतं. त्याने परत आपली मान पुढे वळवून दुचाकीच्या उजव्या मिररमध्ये पाहिलं. त्याला पुन्हा तोच अनुभव आला. दीपक त्याला मिररमध्ये दिसतच नव्हता. आता मात्र राघव समजून गेला की मागे जो बसला आहे तो दीपक नसून त्या रस्त्यावरील सैतानच आहे. त्याने हळूच मागे वळून पाहिलं तर मागे कोणीच नव्हतं. आता तो एकटाच त्या रस्त्याने जात होता आणि त्याच्या साथीला होता गहिरा अंधार. काळोख असल्यामुळे आजूबाजूला कोणीच त्याला दिसत नव्हतं.
पण कोणीतरी होतं जे आपल्या फुटलेल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत हसत होतं. काहीही झालं तरी दुचाकी थांबवायची नाही असा विचार करून तो पुढे जाऊ लागला. थोडं पुढे गेल्यावर अखेर त्याला त्याच्या गावाची वेस दिसू लागली. राघव आनंदाने ओरडला. गावाची वेस काहीच मीटर अंतरावर होती. तोच समोर सैतान रूपी दीपक कुठून तरी अवतरला. हळूहळू तो मायावी दीपक आपल्या मूळ स्वरूपात येऊ लागला. तो सैतान आता राघव समोर उभा होता आणि आपल्या खड्डेमय तोंडातून हसत होता. त्याचं ते हसणं राघवला धडकी भरवत होतं. राघव समोरील सर्व रस्ते आता बंद झाले होते. मरणाशिवाय दुसरा पर्याय सुद्धा नव्हता. हळूहळू तो सैतान राघवकडे चाल करून येत होता. समोर मरण दिसत असल्यामुळे राघवने आपले डोळे बंद करून घेतले आणि सुरू झाला तो मृत्यूचा नंगा नाच. रात्रभर रस्त्यावर त्या भयानक सैतानाचा किळसवाना प्रकार सुरूच होता. रात्रीलाही घाबरवेल अशी धडकी भरवणारं रूप त्या सैतानाने घेतलेलं होतं. रस्त्यावर ठिकठिकाणी हाडामांसाचा थर साठत चाललेला होता. त्याचबरोबर रक्ताच्या चिळकांड्या सर्वत्र पसरत होत्या. रस्त्यावर रक्ताचे पाट वाहत होते. आता फक्त दोनच आवाज त्या रस्त्यावर येत होते. एक म्हणजे किंकाळ्या फोडणारा राघवचा आवाज आणि दुसरा म्हणजे त्या सैतानाचा आवाज. राघवची हाडे तोडून खात असतानाचा इतका वेळ शांतता भंग करणारा तो आवाज आता स्मशान शांततेत विरून गेला होता. आजूबाजूचं वातावरण हळूहळू शांत होऊ लागलं. काही काळ तसाच गेला. तो सैतान रस्त्यावर पडलेल्या हाडामांसाचा खच आणि रक्ताचा सडा पाहून चित्कारत होता. कारणसुद्धा तसंच होतं. आज खूप दिवसांनी त्याला मानवी रक्ताची चव चाखता आली होती. तसेच मानवी हाडे चघळता आली होती. कित्येक महिन्यांनी आज त्या रस्त्यावर त्याला शिकार मिळाली होती. गावकऱ्यांना त्या रस्त्याबद्दल माहीत असल्यामुळे अमावस्येच्या रात्री कोणीच त्या रस्त्याने प्रवास करत नसत. पण राघवचं नशीब खराब असल्यामुळे तो आयताच त्या महाभयंकर सैतानाच्या तावडीत सापडलेला होता. तो तसाच त्या चाखलेल्या हाडांकडे आपल्या फुटलेल्या डोळ्यांनी पाहत बसलेला होता. बहुतेक अजून त्या सैतानाची भूक आणि राक्षसी मन शांत झालेलं नव्हतं. अचानक त्याचे फुटलेले डोळे लुकलुकू लागले. त्याच्या हाडरूपी शरीराला कंपनं जाणवू लागली. त्याला सकाळ होण्याची चाहूल लागू लागली होती. त्यामुळे तो अस्वस्थ होऊ लागला व आपोआप लुप्त होऊ लागला. सूर्याची किरणं आता संपूर्ण रस्त्यावर पडलेली होती. पानांची सळसळ येणाऱ्या वाऱ्याबरोबर होत होती आणि एका बाजूला होतं मन हिलवून टाकणारं ते भयानक दृश्य. सकाळ झाल्यामुळे त्या रस्त्यावर नेहमीप्रमाणे वर्दळ सुरू झाली. बघता बघता रस्त्यावर बघ्यांची संख्या वाढू लागलेली होती. गावच्या सरपंचांनी नेहमीप्रमाणे काही मांत्रिकांना बोलवून त्या हाडांचा खच त्याच रस्त्याच्या कोपऱ्यात पुरून टाकला. मांत्रिकांनी त्यावर मंत्रोच्चार करून आपले विधी पूर्ण करून तेथून काढता पाय घेतला. त्यानंतर 3 ते 4 वर्षांचा काळ लोटून गेला. त्या काळात गावातील येणाऱ्या अनेक नवख्या लोकांचा जीव अमावस्येच्या रात्री त्याच रस्त्यावर भयानक सैतानाने घेतला होता. त्या गावाच्या आजूबाजूच्या गावातील मांत्रिकसुद्धा त्या सैतानाचा कायमचा बंदोबस्त करण्यात अयशस्वी झाले होते. गावातील लोकांच्या मनात त्या रस्त्याबद्दल धडकी भरवणारं चित्र निर्माण झालेलं होतं. गावकरी दिवसासुद्धा त्या रस्त्याने जाण्यास घाबरत असत. पण त्या रस्त्याला दुसरा कोणताच पर्यायी रस्ता नसल्यामुळे त्यांना त्याच रस्त्याने पायपीट करावी लागत असे. अक्षय आज खूप वर्षांनी आपल्या गावी आपल्या आजोबांना भेटण्यासाठी निघाला होता. तो भल्या पहाटेच आपल्या गाडीने निघालेला होता. अक्षय हा गावच्या सरपंचाचा नातू म्हणजेच त्यांच्या सर्वात लहान मुलाचा मुलगा होता. त्यांचा लहान मुलगा सरकारी नोकरीत असल्यामुळे शहरात राहत असे. वर्षातून अधूनमधून सुट्ट्या घेऊन तो आपल्या गावी वडिलांना भेटण्यास येत असे. अक्षय मात्र उच्च शिक्षणासाठी परदेशात गेलेला असल्यामुळे त्याला कित्येक वर्ष आपल्या आजोबांना भेटता आले नव्हते. शिक्षण संपवून तो नुकताच आपल्या घरी परतलेला होता. थोडे दिवस घरी आराम करून आपल्या आईवडिलांकडून लाड पुरवून तो आपल्या गावी जाण्यासाठी आतुर झाला होता. त्याच्या घरापासून गाव जास्त दूर नव्हते, पण तरी त्याला पोचण्यासाठी 3 ते 4 तासांचा वेळ नक्कीच लागणार होता. इतकी वर्ष परदेशात राहिला असल्यामुळे त्याला इथल्या रस्त्यांची जास्त ओळख नव्हती. त्यामुळे तो इंटरनेट मॅप्सचाच आधार घेत पुढे निघालेला होता. आता त्याची गाडी खडकाळ रस्त्यावर धावत होती. पावसाचे दिवस असल्यामुळे रस्त्यावर मध्ये मध्ये मोठाले खड्डे पडलेले होते. त्यांना चुकवत तो आपली गाडी सावरत व्यवस्थित जात होता. पण अशा रस्त्यांची जास्त सवय नसल्यामुळे त्याची पुरती दमछाक होत होती.
बघता बघता त्याने तो 8 किलोमीटर अंतर असलेला रस्ता पूर्ण केला. इंटरनेट मॅप्सच्या सहाय्याने त्याने त्याच रस्त्याच्या टोकावरून उजवीकडे आपली गाडी वळवली. समोरच त्याला त्या गावाची पाटी किलोमीटरसह लटकवलेली दिसली. त्याने सुटकेचा निश्वास टाकला आणि इंटरनेट मॅप्स बंद करून टाकले. 8 किलोमीटर अंतराचा खडकाळ रस्ता पार केल्यामुळे तो खूप वैतागलेला होता. त्यातच त्या खड्ड्यातील बसलेल्या धक्क्यामुळे त्याच्या पाठीला थोड्या प्रमाणात वेदना सुरू झाल्या होत्या. त्यामुळे गाडीतून खाली उतरून तो समोरील कट्ट्यावर आसनस्थ झाला. थोडं पाणी पिऊन त्याला बरं वाटू लागलं होतं. तसाच थोडा वेळ बसून तो पुन्हा गाडीत जाऊन बसला आणि गाडी स्टार्ट करून पुढच्या प्रवासाला लागला. तो आता त्याच रक्तरंजित म्हणजेच झपाटलेल्या रस्त्यावर होता. त्याला त्या रस्त्याबद्दल जराशी सुद्धा माहिती नव्हती, त्यामुळे तो आरामात त्या रस्त्यावरून जात होता. दुपारची वेळ असून सुद्धा असा निर्मनुष्य रस्ता त्याला खटकत होता. आजूबाजूच्या वातावरणातील गूढपणा त्याला चांगलाच जाणवत होता. आजूबाजूचं वातावरण त्याला खूप शांत वाटत होतं. झाडावर पक्षी होते, पण त्यांचा आवाज त्या वातावरणामुळे बाहेर येत नव्हता. तसेच झाडांची पाने, सोसाट्याचा वारा येऊन सुद्धा जागची हालत नव्हती. गाडी चालवत असताना अक्षयचे या सर्व गोष्टींवर बारकाईने लक्ष होते. थोड्याच वेळात तो गावाच्या वेशीपाशी पोहोचला. त्याने गावात प्रवेश केला आणि बाजूच्याच एका टपरीवर सरपंचाच्या घराबद्दल चौकशी केली. टपरीवरील माणसाने सांगितल्याप्रमाणे त्याने आपली गाडी त्या दिशेला वळवली. थोड्याच वेळात त्याची गाडी सरपंचाच्या घरासमोर उभी होती. घराच्या बाहेरून गाडीचा आवाज आल्यामुळे सरपंच आपल्या जागेवरून उठले आणि घराच्या बाहेर आले. समोर आपल्या नातवाला आलेलं पाहून त्यांना खूप आनंद झाला. अक्षयने त्यांना नमस्कार केला व त्यांचं क्षेमकुशल विचारत घरात प्रवेश केला. घरात आतमध्ये जाऊन त्याने आपल्या वडिलांना कॉल करून तो गावी पोहोचल्याची माहिती दिली. अक्षय खूप वर्षांनी गावी आले असल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते. घरातील सर्वजण त्याचे लाड पुरवण्यात व्यस्त झाले होते. अक्षयला त्याच्या आवडीचे खाद्यपदार्थ खाऊ पिऊ घातले जात होते. गावचे वातावरण त्याला चांगलेच आवडलेले होते. अक्षयला गावी येऊन आता 3-4 दिवस होऊन गेले होते, पण अजूनही सरपंचांनी त्या झपाटलेल्या रस्त्याबद्दल त्याला कल्पना दिलेली नव्हती. पण त्या आनंदाच्या वातावरणात मिठाचा खडा पडला तो एका बातमीने. भल्या पहाटेच गावातील एक व्यक्ती सरपंचांना घराच्या बाहेरून आवाज देत होता. आवाज ऐकून सरपंच घराच्या बाहेर आले. अरे सुदामा, काय झाले रे आणि घाबरला का आहेस? सरपंच आपल्या करारी आवाजात म्हणाले. दादा, अनर्थ झाला. सुदाम घाबरत म्हणाला. म्हणजे पुन्हा गावाबाहेरील रस्त्यावर? सरपंच अर्धवट वाक्यच म्हणाले. हो दादा, गावाच्या वेशीजवळच खच पडलाय हाडांचा. सुदाम थरथरत म्हणाला. काय सांगतो? अरे पण अमावस्या तर 3 दिवसानंतर आहे. सरपंच काही आठवत म्हणाले. तेच मला काही कळत नाही आहे. सुदाम म्हणाला. म्हणजे यावेळी त्या सैतानाने लवकर डाव साधला म्हणायचा. सरपंच कपाळावर आठ्या आणत म्हणाले. हो दादा, तुम्ही लवकर चला. सुदाम म्हणाला आणि ते दोघंही चालतच निघाले. इकडे सुदामाच्या आवाजाने अक्षयची सुद्धा झोपमोड झालेलीच होती. त्याने घराच्या वरच्या मजल्यावरील खिडकीतून सरपंच आणि सुदामाला घाईघाईत बाहेर जाताना पाहिलेलं होतं. आजोबा इतके सकाळी कुठे गेले असावेत, तेही इतक्या घाईमध्ये? नक्कीच काहीतरी गंभीर घटना घडलेली असावी. अक्षय स्वतःशीच पुटपुटला आणि तसाच उठून शर्ट घालून त्यांच्या मागूनच लगबगीने निघाला. सरपंच आणि सुदाम गावच्या वेशीजवळ पोहोचले. वेशीच्या पलीकडे झाडा मांसाचा खच पडलेला दिसत होता. तसेच बाजूला सुकलेल्या रक्ताची धारसुद्धा दिसत होती. ते भयानक दृश्य मनामध्ये भीती बसवण्यासाठी पुरेसं होतं. आजूबाजूला लोकांची गर्दी जमा झाली होती. जो तो हळहळ व्यक्त करत होता तोच अक्षय तिथे पोहोचला. त्याने समोर नजर फिरवली आणि तो ते दृश्य बघतच राहिला. यापूर्वी त्याने कधीच इतके भयानक दृश्य पाहिलेलं नव्हतं जे तो आता पाहत होता. नेहमीप्रमाणे सरपंचांनी मांत्रिकांना बोलावून दरवेळीचे विधी पार पाडले आणि अक्षयला बरोबर घेत घराच्या दिशेने निघाले. घरी पोहोचेपर्यंत अक्षय शांतच होता. रस्त्यात कोणीच काही बोलत नव्हते. घरी येऊन आंघोळ वगैरे झाल्यानंतर अक्षयने आजोबांना त्याबद्दल विचारणा केली. पण तू सुट्टी घालवण्यासाठी आला आहेस तर कशाला या गोष्टी जाणून घेतोस? या आविर्भावात सरपंच होते, पण खूप विचारणा केल्यानंतर अखेर कंटाळून सरपंच सर्व घटना अक्षयला सांगण्यास तयार झाले. बरं, नीट ऐक, मी काय सांगतोय ते. सरपंच अक्षयला म्हणाले आणि त्याला सांगू लागले.
25 वर्षांपूर्वीची गोष्ट आहे, म्हणजेच 1995-1996ची. गावात त्यावेळी खूप आनंदाचे वातावरण असे. गावातील सर्वजण गुण्यागोविंदाने राहत होते. गावात भांडण क्वचितच होत असत. महत्त्वाचं म्हणजे त्याच काळात गावात सरपंचपद आपल्या घराला म्हणजेच मला मिळालेलं होतं. गावात दरवर्षीप्रमाणे जत्रा भरणार होती. आम्ही 15 दिवस आधीपासूनच जत्रेची जोमाने तयारी करत होतो. शहरातून चाकरमानी हळूहळू गावात येऊ लागले होते. जत्रा जवळ आलेली असल्यामुळे आमच्यावर सुद्धा कामाचा ताण खूपच वाढलेला होता. गावात हव्या असणाऱ्या गोष्टी मिळत नव्हत्या, त्यामुळे आम्हाला वारंवार शहरात येणे जाणे करावे लागत असे. पण प्रत्येक वेळी मला वेळेअभावी शहरात जाणे शक्य नसल्यामुळे माझी काही माणसे जाऊन सामान घेऊन येत असत. बघता बघता जत्रा 2 दिवसांवर येऊन ठेपली होती. बऱ्यापैकी सर्व तयारी पूर्ण झाली होती. शहरातून आलेले लोकसुद्धा मोठ्या जोशात जत्रेच्या प्रत्येक कामात आपला हातभार लावत होते. गावात ठिकठिकाणी छोटी मोठी दुकाने उभारली गेली होती आणि त्यात ग्राहकांना आकर्षित करणाऱ्या वस्तू समोर मांडून ठेवण्यात आलेल्या होत्या. तसेच मोठे पाळणे, झोपाळे लोकांचे लक्ष वेधून घेत होते. काही ठिकाणी बाहुल्यांचे खेळ करणारे आपली कला सादर करण्यासाठी छोटे मोठे तंबू बांधून घेत होते. एका बाजूला वेगवेगळ्या मिठाईची दुकाने ग्राहकांची वाट पाहत होती. तसेच त्यांच्या बाजूला निरनिराळ्या खाद्यपदार्थांची दुकाने सजलेली होती. मिठाईच्या दुकानांसमोरच कपड्यांची दुकाने होती. म्हणजे एकूणच ती जत्रा आता लोकांचं स्वागत करण्यासाठी आतुर झालेली होती. अखेर जत्रेचा दिवस उजाडला आणि गावात आजपर्यंत जे अघटित घडलेलं नव्हतं ते घडलं. बोलता बोलता सरपंच मध्येच थांबले. बाबा, काय झाले? तुम्ही थांबलात का? अक्षय म्हणाला. पोरा, त्या दिवसाची आठवण झाली की जीव कासावीस होतो रे. त्याच दिवसापासून आपल्या गावावर मृत्यूचं सावट निर्माण झालं. सरपंच थोडे नरम आवाजात म्हणाले. त्यांच्या आवाजातील तो चढउतार अक्षयने लागलीच टिपला होता. तसेच त्यालासुद्धा त्या घटनेचं गांभीर्य जाणवले होते. थोडं पाणी पिऊन अखेर सरपंचांनी पुन्हा सांगायला सुरुवात केली. अखेर जत्रेचा दिवस उजाडला. सकाळी लवकर उठून आम्ही सर्वांनी गावदेवतीची पूजा करून घेतली. प्रसाद वाटून झाल्यावर मग मी जत्रा चालू करण्यासाठी हिरवा कंदील दिला. जत्रेला जोमाने सुरुवात झाली. गावची मंडळी खूप आनंदात जत्रेत सहभागी होत होती. शहरातून आलेली तरुण मंडळी तर प्रत्येक ठिकाणी जाऊन नवनवीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न करत होती. लहान मुले तर आनंदाने सगळीकडे बागडत होती. हे सर्व दृश्य मन मोहून टाकणारं होतं. मी नुकताच सरपंच झालो असल्यामुळे यावेळची जत्रा माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाची होती. मी स्वतः जातीने सर्व गोष्टींमध्ये लक्ष देत होतो. कोणाला काही त्रास होत नाही आहे ना याकडे बारकाईने लक्ष देत होतो. जत्रेच्या दिवशी आपल्या गावात जेवणाचा बेत हा असतोच. जेवणाची तयारी चालू करण्यात आली होती. जत्रेच्या सामानात पानाच्या पत्रावळ्या कमी प्रमाणात होत्या. त्यामुळे मी माझ्या एका माणसाला, रमेशला, पत्रावळ्या घेऊन येण्यासाठी शहरात पाठवून दिले. तो त्याची फटफटी घेऊन शहरात निघून गेला. सकाळी गेलेला रमेश दुपार झाली तरी परत आलेला नव्हता. पान वाढायची वेळ आली होती, पण पत्रावळ्या कमी असल्यामुळे जेवण मध्येच थांबवावं लागणार याच विचारात मी होतो. हळूहळू असलेल्या सर्व पत्रावळ्या संपून गेल्या, पण रमेशचा काहीच पत्ता नव्हता. त्यात तेव्हा तुमचे हे मोबाईल नव्हते, त्यामुळे त्याला संपर्क करणेसुद्धा कठीण होऊन बसले होते. आम्ही काही ना काही युक्त्या करून इथून तिथून जेवणाची ताटं आणून कसा तरी एकदाचा जेवणाचा कार्यक्रम आटोपून टाकला. आता संध्याकाळ होत आली होती, पण रमेश मात्र परतला नव्हता. आता मला थोडी काळजी वाटू लागली होती. त्यामुळे मी तुझ्या मोठ्या काकाला आणि तुझ्या पप्पाला त्याला शोधण्यासाठी शहरात पाठवलं आणि त्याला शोधून शहरातून आपल्या घरच्या टेलिफोनवर फोन करण्यास सांगितलं. संध्याकाळचे 5 वाजून गेले होते. जत्रेचा पहिला दिवस असल्यामुळे संध्याकाळी जत्रा आपल्याच रंगात आली होती. माणसांचे लोंढेच्या लोंढे जत्रेला आपली उपस्थिती दर्शवत होते व जत्रेचा मनमुराद आनंद लुटत होते. माझ्या पोरांना पण जाऊन आता 2-3 तास होऊन गेले होते, पण त्यांचा सुद्धा काहीच पत्ता नव्हता. मी इथेच आपल्या घरातच त्यांच्या फोनची वाट पाहत होतो. तोच टेबलावरचा फोन खणानला. मी लागलीच फोन उचलला, पण पलीकडचा तुझ्या काकांचा घाबरलेला आवाज आणि त्याने थोडक्यात सांगितलेला संदेश ऐकून मी फोन ठेवून दिला आणि तसाच खाली बसलो. स्वतःला सावरून आपल्या गाडी चालकाला घेऊन तुझ्या काकाने सांगितल्याप्रमाणे गावाच्या वेशीबाहेरील त्याच रस्त्यावर गेलो, ज्या रस्त्यावर आज सकाळी तो हाडामांसांचा खच पडलेला होता. बोलता बोलता सरपंच थांबले. मग बाबा, पुढे काय झालं आणि काकांनी तुम्हाला फोनवर असं काय सांगितलं होतं? अक्षय म्हणाला.
मी त्या रस्त्यावर पोहोचलो तेव्हा तिथे रमेशची फटफटी रस्त्याच्या एका बाजूला पडलेली होती. फटफटीची अवस्था खूप वाईट झाली होती. तिच्या अवस्थेवरून रमेशची काय अवस्था झाली असेल याची मला कल्पनासुद्धा करवत नव्हती. मी हळूहळू रमेशच्या निपचित पडलेल्या शरीराजवळ गेलो आणि त्याचं ते दयनीय रूप बघून मी तसाच खाली बसलो. त्याचा अपघात खूप गंभीररित्या झाला होता. त्याचा एक पाय त्याच्या शरीरापासून तुटलेला होता. फक्त काही मांसाच्या अवशेषांमुळे पूर्णपणे तुटून पडलेला नव्हता. त्याच्या अंगातून ठिकठिकाणी रक्ताच्या धारा वाहत होत्या. अंगावर खूप ठिकाणी खरचटण्याच्या खुणा होत्या. त्याच्या तोंडातून बाहेर आलेली जीभ त्याच्या अपघाताचं गांभीर्य दाखवून देत होती. त्याचे निस्तेज उघडे डोळे खूप काही सांगून जात होते. रमेश माझ्या खास माणसांपैकी एक होता. त्याच्या जाण्याने मला खूप मोठा धक्का बसलेला होता. त्यानंतर पोलिसांना कळवून आम्ही गावी निघून आलो. पोलिसांनी पंचनामा करून त्याचा शव आम्हाला दिलं. त्याच्यावर अंत्यसंस्कार करून आम्ही सर्व विधी आटोपून घेतले. थोड्या दिवसात त्याच्या अस्थी विसर्जित करण्यासाठी आम्ही नाशिकला जाणार होतो. आमची तयारीसुद्धा झाली होती. पण जायच्या आदल्या दिवशीच तेव्हाचा आपला गाडी चालक असलेला सख्या त्याच रस्त्यावर मृत अवस्थेत सापडला. त्याचा मृत्यूदेह अत्यंत भयानक अवस्थेत होता. त्याच्या अंगावर पडलेले ते छोटे मोठे खड्डे आणि त्याचं धडापासून वेगळं झालेलं मुंडकं त्याच्या मृत्यूचं गंभीर वास्तव दाखवत होतं. आम्ही पुन्हा काही दिवसांनी त्याच्या अस्थी विसर्जित करण्याचा प्रयत्न केला. पण त्यावेळीसुद्धा असाच एकाचा गूढरित्या मृत्यू झाला. असेच 2-3 वेळा घडले. त्यामुळे आम्ही त्याच्या अस्थी गावाच्या कोपऱ्यात असलेल्या एका पडक्या घरात कलशात तशाच ठेवून दिल्या. अजूनही त्या अस्थी त्याच पडक्या घरात आहेत. अजूनही गावातील कोणीही त्या भागात जाण्याची हिंमत करत नाही. तो भाग आम्ही लाकडे बांबू लावून बंद करून ठेवलेला आहे. पण बाबा, त्या रमेशचा आणि त्या रस्त्यावर होणाऱ्या घटनांचा काय संबंध? अक्षयने आपली शंका बोलून दाखवली. संबंध आहे पोरा. कारण रमेशच्या मरणानंतर त्याच महिन्यातील अमावस्येला त्या रस्त्यावर त्याच जागी 2 जणांचा गूढरित्या मृत्यू झाला. सकाळी जेव्हा आम्ही त्यांची प्रेत पाहिली तेव्हा आम्हाला खरंच खूप धक्का बसलेला होता. दोघांचाही मृत्यू सख्यासारखाच झालेला होता. पण ती तर सुरुवात होती. त्यानंतर प्रत्येक अमावस्येला कोणाचा तरी मृत्यू हा ठरलेलाच असायचा. त्यानंतर घटनेचं गांभीर्य ओळखून आम्ही काही मांत्रिकांना भेटलो. पण त्यातला एकही मांत्रिक त्या रस्त्यावरील मृत्यू थांबवू शकला नाही. आतापर्यंत त्या रस्त्याने कित्येक निरपराध लोकांचा अमानुषरित्या जीव घेतलाय. एवढे सगळे होऊन सुद्धा मी काहीच करू शकलो नाही. याच गोष्टीचं जास्त दुःख आहे मला. त्या रस्त्याचा हा नंगनाच कधी थांबणार हे फक्त देवालाच माहीत. सरपंच बोलता बोलता खूप भावूक झाले होते. पण बाबा, काल तर अमावस्या नव्हती, मग हा मृत्यू कसा काय झाला? अक्षयने सरपंचांना प्रश्न केला. मी पण तोच विचार करतोय. कारण आजपर्यंत तो रस्ता फक्त अमावस्येलाच लोकांचा जीव घेत आलाय. त्यामुळे ही घटना माझ्या चिंतेत भर पाडते. सरपंच काळजीत म्हणाले. बाबा, या प्रकरणात मी तुमची काही मदत करू शकतो का? कारण हे प्रकरण खूप कठीण होत चाललं आहे. अक्षयने आपली चिंता बोलवून दाखवली. पोरा, तू सुट्टीसाठी इथे आला आहेस. तू कुठे या गोष्टीत पडतोस? तू मस्तपैकी आराम कर, सरपंच म्हणाले. सरपंचाने एका अर्थाने अक्षयला काही करण्यास अप्रत्यक्षरित्या विरोधच केला होता. काही झालं तरी मी हे प्रकरण सोडवल्याशिवाय ह्या गावातून जाणार नाही. अक्षयने मनातल्या मनातच निश्चय केला. नमस्कार भैरसिकांनो. आजचा भाग कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्हाला आपल्या चॅनलला कुठल्याही प्रकारचा सपोर्ट करायचा असल्यास लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे. उद्याच्या थराराला नक्की या, ठीक 9:06 तोवर काळजी घ्या. अघोरी